सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी-सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. ग्रहणासंबंधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. डॉक्टर हमीद दाभोलकर. चंद्रावर यान पाठवणारा देश अजूनही अंधश्रद्धेचा बळी. मंगळवार दिनांक 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. असे असताना देखील सोशल मीडियामधून त्याच्याविषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत. गर्भवती महिलांना ग्रहण काळात एका जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात होते. तसेच ग्रहणाचा गरोदर बाईच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो अशा अंधश्रद्धा देखील पसरवण्यात आल्या होत्या. अशा प्रकारचा सल्ला पाळल्याने 3 वर्षांपूर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. इराण इराकमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन. सातारा जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 02162 232175 232349. इराक इराण या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराकमध्ये वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. साताऱ्यातील टूर्स कंपन्यांची आंतरराष्ट्रीय टूर तुर्तास रद्द. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सध्या आखाती देशांसह जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धाचे पडसाद आता थेट सातारकर पर्यटकांच्या नियोजनावर उमटू लागले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातून दुबई, बाली, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान, नेपाळ यांसारख्या प्रमुख देशांकडे जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टूर तुर्तास रद्द करण्यात आले आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन करण्याचा निर्णय पर्यटकांनी घेतला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हमीभाव जाहीर करतात, परंतु प्रत्यक्षात त्या हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना कितपत मिळतो? आमदार शशिकांत शिंदे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हमीभाव जाहीर करतात, परंतु प्रत्यक्षात त्या हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना कितपत मिळतो याचा स्पष्ट खुलासा सरकारने करणे आवश्यक आहे. आजही वस्तुस्थिती अशी आहे की हमीभाव जाहीर झाल्यानंतर सुद्धा खासगी व्यापारी कमी दरानेच माल खरेदी करतात. त्यामुळे हमीभाव कागदावरच राहतो आणि शेतकरी आर्थिक अडचणीत राहतो, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन देण्यात आले होते, पण स्वतः कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार? आमदार शशिकांत शिंदे. सभागृहात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी मुद्दा उपस्थित केला. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मोठे आश्वासन देण्यात आले होते, पण निकालानंतर असे वारंवार सरकार सांगत आहे की योग्य वेळी कर्जमाफी करू. स्वतः कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार हा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यात दर महिन्याला किती शेतकरी आत्महत्या करतात याचा प्राथमिक आढावा सरकारने घ्यावा. फक्त आकडेवारी मांडून चालणार नाही, तर त्यामागील कारणावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आमदार शशिकांत शिंदे विधान परिषदेत म्हणाले. थेट रेशन धान्य वाहतुकीतील त्रुटींविरोधात रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन. सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना थेट वाहतुकीद्वारे येणाऱ्या रेशन धान्य वाटपातील अडचणींबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय वैशाली राजमणी यांना देण्यात आले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या शहरी भागातील रेशन दुकानदारांना एफसीआय गोडाऊनमधून धान्य थेट वाहतुकीने दिले जाते. शासनाच्या धोरणानुसार तालुका गोडाऊनमधून 15 किलोमीटर अंतरावरील दुकानदारांनी थेट वाहतुकीचा लाभ देण्याचे नियोजन आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. प्रशासकीय अनास्थेचा पूर. शाहूपुरीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर. एमजेपी आणि नगरपालिकेच्या वादात नागरिक तहानलेले. एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना दुसरीकडे सातारा शहरालगतच्या शाहूपुरी हद्दवाड भागातील गडकरा येथील समाधीचा माळ शिवाजीनगरमध्ये गेल्या 1 वर्षापासून प्रशासनाच्या नाकाखाली लाखो टन पाणी वाया जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमजीपी आणि नगरपालिका यांच्यातील अंतर्गत फटका सामान्यांना बसत असून तहानलेल्या सातारा नगरीत पाण्याचा हा अपव्यय पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अजिंक्यतारा किल्ला येथे काम करत असताना एका कामगाराचा सुमारे 200 फूट खोल दरीत पडून मृत्यू. अजिंक्यतारा किल्ल्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान एका कामगाराचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला. सुमारे 200 फूट खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. चितळी तालुका खटाव येथे माजी सैनिकांचा निषेध मोर्चा. रणजित निकम यांना श्रद्धांजली, कुटुंबाला आर्थिक मदत. खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र माजी सैनिक रणजित निकम यांच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या हत्येच्या निषेधात चितळी येथे माजी सैनिक संघटनांच्या वतीने निषेध रॅली, श्रद्धांजली सभा आणि सैनिक आक्रोश मोर्चा नियोजन बैठक पार पडली. यावेळी विविध जिल्ह्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध माजी सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शासन व प्रशासनाकडे
काही मागण्या केल्या. त्यात आरोपींची तात्काळ व कसून चौकशी करावी, सहआरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा, तसेच निकम कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. बाधे तालुका खंडाळा येथे छाप्यात अफीमची झाडे जप्त. अफीमची 1,97,000ची बोंडे आढळली. बाधे तालुका खंडाळा येथे गायकवाड महाड शिवारातील 2 शेतांमध्ये अफीम खसखस या अंमली पदार्थाच्या झाडांची लागवड केल्याचे उघडीस आले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 7 किलो 915 ग्रॅम वजनाची 1,97,000 रुपयांची अफीमची बोंडे असलेली झाडे आढळली. या प्रकरणी अशोक दगडू गायकवाड वय 63 राहणार बाधे याच्यावर शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.